नमस्कार मंडळी, मी आपल्या यूट्यूब चॅनलवर गुणवंत करिअर इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आणि सर्वांना सांगू इच्छितो की मी आपल्या वर्ग 4 व 5च्या विद्यार्थ्यांसाठी नवोदयची तयारी मोफतमध्ये करून घेत आहे। या यूट्यूब चॅनलला दररोज एक व्हिडिओ लेक्चर या यूट्यूब चॅनलवर अपलोड होणार आहे। तरी आपणा सर्वांना विनंती आहे की हा जो व्हिडिओ आहे किंवा हे जे प्रोग्राम आहे आपला, ही जी मोहीम आहे वर्ग 5च्या नवोदयची तयारी फ्री ऑफ कॉस्ट मुलांपर्यंत पोहोचवण्याची, या मोहिमेमध्ये आपण सहकार्य करावं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावा अशी विनंती करतो आणि माझ्या या लेक्चरला सुरुवात करतो। तर चला बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर सुरू करत आहोत। चॅप्टरचं नाव आहे अवयव, गुणक आणि त्यांचे गुणधर्म। ठीक आहे, 2 धडे आपले अंकगणितचे पूर्ण झालेले आहेत, तिसरा धडा आपण सुरू करत आहोत। ठीक आहे, तर बघा आपण आज लक्षात घेऊ की अवयव कशाला म्हणायचं, गुणक काय असते आणि त्याचे काय गुणधर्म असतात। ठीक आहे, बघा पोरांनो लक्षात घ्या, सर्वात आधी समजा आपल्याला भागाकार कसा असतो ते लक्षात घ्यायचे आणि कोणत्या संख्येला काय म्हणतात। समजा बघा पोरांनो, असा आपण एक भागाकार लिहू इथे 20/4। ठीक आहे, 20/4। आता याचा जर आपण भागाकार केला तर 4×5 = 20 आणि बाकी किती उरते 0, बरोबर आहे। तर या भागाकारामध्ये हे जे वर आहे, जे भागाकार आला आपला, या भागाकाराला हा आपला झाला भागाकार। ठीक आहे, याला काय म्हणतात, भागाकार, जे उत्तर येते त्याला। ही जी संख्या असते जिला भाग दिला जातो तिला म्हणतात विभाज्य। काय म्हणतात, विभाज्य। आणि हे जे 4 आहेत याला म्हणतात विभाजक। याला काय म्हणतात, विभाजक। आणि हे जे खाली आहे याला म्हणतात बाकी। हे तुम्हाला माहीत असेल, ऑलरेडी तुम्हाला माहीत असेल की हे भागाकार असते, हा भाज्य असतो, हा भाजक असतो आणि ही बाकी असते। इंग्लिशमध्ये याला वर जे असते याला डिव्हिजन म्हणतात, याला डिवायझर म्हणतात आणि याला डिव्हिजिबल म्हणतात। ठीक आहे, आणि हे रिमाइंडर। आलं लक्षात, हे तुम्हाला माहीत असेल। तर या भागाकारात बघा, हा जो 4 आहे, 4नी भाग दिला, ज्या संख्येला भाग दिला किंवा ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला म्हणतात विभाज्य। म्हणजे 20 ही 4ची विभाज्य संख्या आहे। काय आहे हे बघा, 20 ही 4ची विभाज्य संख्या आहे। 4ची विभाज्य संख्या आहे। आता हे जे 20 आहेत किंवा हे जे विभाज्य संख्या आहे हिलाच काय म्हणतात बेटा, गुणक म्हणतात। काय म्हणतात, गुणक। काय म्हणतात, गुणक। म्हणजे ज्या संख्येला भाग जातो दुसऱ्या संख्येने त्या संख्येला म्हणतात गुणक। बरं, आता हे जे 4 आहेत, हे 4 कोण आहेत, तर 4 हे 20चे विभाजक आहे। कोण आहे, विभाजक आहे। 4 हा 20चा विभाजक आहे। आणि हा जो विभाजक आहे ज्याने भाग जातो त्यालाच अवयव म्हणतात। त्यालाच काय म्हणतात, अवयव। अवयव, ज्या संख्येने दुसऱ्या संख्येला पूर्ण भाग जातो त्या संख्येला अवयव असे म्हणतात। आलं लक्षात। आता समोर लक्षात घ्या, याच्यामध्ये काय डाऊट, एखाद्या संख्येला आपण जर भाग दिला आणि त्या संख्येने, म्हणजे जसं की आता इथे 4ने 20ला पूर्ण भाग जातो, मग 4 हे झाले बाबा काय म्हणतात त्याला, 4 हे अवयव झाला आणि 20 हा त्याचा गुणक झाला। म्हणजे समोर लक्षात येईल, पहा लक्षात घ्या, 4 हे 4 गुणिला 5 जर केला आपण, 4×5 = 20, म्हणजे 4चा गुणक हा 20 आहे। ठीक आहे, हळूहळू लक्षात येईल, समोर लक्षात घ्या। बघा आपण चॅप्टर 3 शिकत आहोत, अवयव, गुणक आणि त्यांचे गुणधर्म। ठीक आहे, आता पूर्ण लिहिणार नाही, अवयव आणि गुणक। आता एक लक्षात घ्या, गुणक
म्हणजे काय, तर आपण गुणकची इथं व्याख्या लिहू. ज्या संख्येला दुसऱ्या एखाद्या संख्येने भाग जातो त्या संख्येला पहिल्या संख्येचा गुणक म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता दुसरं लिहू आपण अवयव. अवयव म्हणजे काय, तर एखाद्या संख्येला दुसऱ्या कोणत्याही संख्येने जेव्हा पूर्ण भाग जातो तेव्हा त्या दुसऱ्या संख्येला अवयव म्हणतात. पहिल्या संख्येचा अवयव म्हणतात. ठीक आहे. आता उदाहरण म्हणून लक्षात घ्या. समजा आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ. पहा, समजा आपण एक भागाकार लिहिणार 6/3. तर 3 दोन्ही 6, बाकी किती उरला 0. तर इथं बघा, लक्षात घ्या, 6 या संख्येला 3 ने भाग गेला म्हणजे 3 जो आहे हा 6चा अवयव आहे. ठीक आहे. उदाहरण 3 हा 6चा अवयव आहे. ठीक आहे. 3 हा 6चा अवयव आहे. बरं, मग 6 कोण आहे, तर बघा 3 ला 2 वेळा गुणल्यानंतर 3 दोन्ही किती येतात 6, म्हणजे 6 हा 3चा गुणक आहे. इथं काय लिहायचं उदाहरणमध्ये, लक्षात घ्या, 6 हा 3चा गुणक आहे. कसं काय गुणक आहे, तर इकडे बघा, 3 ला 2 वेळा गुणल्यानंतर किती येते उत्तर 6 येते. म्हणून 6 हा 3चा गुणक आहे आणि 3 हा 6चा अवयव आहे. आलं लक्षात. गुणक म्हणजे मल्टिपल. गुणकला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, मल्टिपल आहे. आणि अवयव म्हणजे फॅक्टर. जे सेमीचे पोर असतील त्यांच्यासाठी सांगतो बेटा. आलं लक्षात. गुणक आणि अवयवमध्ये काय फरक आहे, बरोबर आहे. विभाज्य संख्या म्हणजे काय, विभाजक म्हणजे काय, भाजक म्हणजे भागणारा, भाग देणारा. तर अवयव हा भाग देणारा असतो, म्हणून या अवयवालाच काय म्हणतो आपण, विभाजक. काय म्हणतो, विभाजक. आणि हा जो गुणक आहे हा मल्टिपल असतो, याला भाग देतो. म्हणजे इथं बघा 6 ला भाग दिला तर हा 6 काय झाला, इथे 6 झाला विभाज्य. काय झाला, विभाज्य. ओके. आणि 3 काय झाला, 3 झाला विभाजक. 3 काय आहे, विभाजक.
विभाजक. आलं लक्षात? हां, तर अशा प्रकारे आपण गुणक आणि अवयव, मला इंग्लिशची सवय आहे त्याच्यामुळे पटकन नाव येत नाही, ठीक आहे, गुणक आणि अवयव, मल्टिपल आणि फॅक्टर हे आपण शिकलो इथे. हां, तर बघा मित्रांनो, आपण अवयव आणि गुणक पूर्ण बघितले. आता आपल्याला बघायचं आहे वर्ग म्हणजे काय आणि वर्गमूळ म्हणजे काय. ठीक आहे, आपण थोडा वेळ वाचवायसाठी आधी लिहून ठेवत आहोत. ठीक आहे, बघा वर्ग म्हणजे काय, तर एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास जे उत्तर येते त्याला पहिल्या संख्येचा वर्ग असे म्हणतात. म्हणजे काय, समजा एक संख्या आहे, कोणती संख्या घेतली आपण इथं, 4 घेतले, तर 4 गुणिला 4 म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणल्यानंतर जे उत्तर येते त्याला वर्ग म्हणतात. आलं लक्षात? म्हणजे 4चा वर्ग किती, 16. हे बघा, 4 गुणिला 4 केलं, उत्तर 16 आलं, म्हणून 4चा वर्ग 16. वर्ग म्हणजे मोठी संख्या, वर्गमूळ म्हणजे लहान संख्या. ठीक आहे, तर बघा 16 हा 4चा वर्ग आहे, 4चा वर्ग 16. वर्गमूळ म्हणजे काय, तर ज्या संख्येने स्वतःला गुणले त्या संख्येच्या पाहिजे होतं इथं, त्या संख्येच्या आलेल्या गुणाकाराला, त्या संख्येच्या आलेल्या गुणाकाराचा वर्गमूळ. इथं थोडंसं मिसमॅच झालं लिहिण्यात, स्टॉप कर. हां, बघा मित्रांनो, थोडंसं हे व्याख्या लिहिताना थोडी गडबड झाली. बघा काय, ज्या संख्येने स्वतःला गुणले असता आलेला गुणाकार हा वर्ग असतो, जसं वर लिहून दिलं, आणि स्वतःला जी संख्या गुणते म्हणजे 4 गुणिला 4, हे जे स्वतःलाच गुणलेलं आहे, 4ने 4ला गुणल्यानंतर म्हणजे स्वतःला गुणलेली संख्या ही वर्गमूळ असते. म्हणजेच काय झालं, तर 4 हा 16चा वर्गमूळ आहे. तर अशा प्रकारे बघा अवयव, गुणक, वर्ग आणि वर्गमूळ ह्या 4 कन्सेप्ट आपण इथं शिकलो, बरोबर आहे. तर आता आपण स्वाध्याय क्रमांकाला सुरू करणार आहोत. बघा स्वाध्याय क्रमांक 3.1 सुरू करतोय आपण, बरोबर आहे. बघा स्वाध्याय क्रमांक 3.1 नवनीतची गाईड आहे, पेज नंबर 160. ठीक आहे, बघा स्वाध्याय क्रमांक 3.1 बघा पहिला प्रश्न पहिला. आता याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही ही गाईड ठेवायची तुमच्याकडे, ठीक आहे, आणि मी फक्त प्रश्न वाचून दाखवणार आहे. तुम्ही प्रश्न गाईडमध्ये बघायचा, लिहायचा आणि उत्तर या बोर्डवरून कॉपी करायचं, किंवा प्रश्न क्रमांक टाकून डायरेक्ट उत्तर लिहिले तरी चालेल. ठीक आहे, बघा पहिला प्रश्न काय, 6 आणि 8 या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते. बघा वर्ग म्हणजे काय, तर 2 गुणिला 2 म्हणजे 4, 4 हे 2चा वर्ग. 3 गुणिला 3 म्हणजे 9, तर 3 हा 9चा वर्गमूळ आणि 9 हे 3चे वर्ग. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका. पहा इथं काय लक्षात दिलं आहे, 6 आणि 8 या संख्यांच्या वर्गाची बेरीज. ठीक आहे, पहा पहिले काय लिहू आपण, 6चा वर्ग. 6चा वर्ग काय येते रे पोरांनो, 6 गुणिला 6 केल्यानंतर जे उत्तर येईल ते 6चा वर्ग. 6चा वर्ग बरोबर 6 गुणिला 6, 6 6 36. पुढं काय म्हणते, 8चा वर्ग. 8चा वर्ग, 8चा वर्ग किती येते, 8 गुणिला 8. त्याच संख्येने तिलाच गुणल्यास येणारा गुणाकार वर्ग असतो. म्हणजे काय, 8 गुणिला 8, 8 8 64, हा झाला 8चा वर्ग. पुढं काय म्हणते, वर्गाच्या बेरजीचे वर्गमूळ. वर्गाची बेरीज करायची आता या, हे बघा 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64 आणि या दोघाची काय करायची म्हणते, बेरीज. किती बेरीज येतील पहा, 6 आणि 4 10, 10शी 0, हातचाला 1, बरोबर आहे. आणि याची बेरीज करा आता, 3 आणि 1 4, 4 आणि 6 10, म्हणजे किती आले 100. आणि आता या 100चं काय पाहिजे म्हणते, वर्गमूळ. म्हणजे 100 कोणत्या संख्येने कोणत्या स्वतःला गुणल्यानंतर 100 येतात.
बघा 8 8 64, 9 9 81, 10 10 100, म्हणजे 10 गुणिला 10 केल्यावर किती येतात 100. तर 100चे वर्गमूळ किती असं त्याचं म्हणणं आहे. 100चे वर्गमूळ किती असते 10. 100चे वर्गमूळ किती असते 10. म्हणून उत्तर काय झालं आपलं, उत्तर झालं 10 आणि ऑप्शन नंबर किती आहे, उत्तर आहे आपलं 10. ऑप्शन नंबर सी पोरांनो, ऑप्शन नंबर सी करेक्ट. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. 12 आणि 15 यांचे साधारण अवयव आहेत. 12 आणि 15चे अवयव विचारले. पहा 12 आणि 15चे अवयव, 15चे अवयव पहा 12 आणि 15चे अवयव. आता जे ऑप्शन दिले ना पोरो, त्या ऑप्शननुसार सोडवायचं. पहा पहिला ऑप्शन काय आहे, ऑप्शन ए आहे 1 आणि 3. ठीक आहे. ऑप्शन बी काय आहे 1 3 15. ऑप्शन सी काय आहे 1 12. ठीक आहे. ऑप्शन डी काय आहे 1 2 4. तर या ऑप्शनपैकी कोणत्या संख्येने 12 आणि 15 दोघालाही भाग जातो. हे बघा 1नी भाग सगळ्यांनाच जात असतो, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. नंतर कोण आहे पहा 3, 3 चूक 12 म्हणजे 3ला 12ने भाग जातो. 3 पाची 15, 15ला सुद्धा 3ने भाग जातो, म्हणजे या दोन्ही संख्येने भाग गेला. पुढं पहा 15ने 12ला भाग जाईल का, नाही, म्हणजे हे आपलं उत्तर नाही. 12ने 15ला भाग जाईल का, नाही, म्हणजे हे आपलं उत्तर नाही. तुम्ही असे फुल्या मारायच्या नाहीत बरं, समजून घ्या फक्त. आता इथं 4 दिले, 4ने 12ला भाग जाते, पण 4ने 15ला जाते का, नाही, म्हणून हे पण आपलं उत्तर नाही. मग आपलं उत्तर काय पोरांनो, ए. समजलं का. 12 आणि 4चे अवयव म्हणजे या दोघांनाही भाग जाणारी संख्या, भाग देणाऱ्या संख्या. आलं लक्षात. हां पुढे बघा, आपला स्वाध्याय क्रमांक 3.1 प्रश्न 3. पहा तिसरा प्रश्न काय म्हणते, एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे तर त्या संख्येची दुप्पट किती होईल. एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे. बरं 13चे वर्गमूळ 13 हे वर्गमूळ आहे, म्हणजे ती संख्या कोणती असेल रे, लक्षात घ्या. एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे बरोबर, तर त्या संख्येची दुप्पट म्हणजे सरळ सरळ काय विचारलं, 13चा वर्ग काढायचा, 13चा वर्ग म्हणजे 13 गुणिला 13 आणि त्याचं जे उत्तर येईल त्याची दुप्पट करायची. आलं लक्षात. हां तर 13चा वर्ग कोण, 13 गुणिला 13, याचं उत्तर किती येते काढा. याचं उत्तर येते पोरांनो 169. ठीक आहे. याचं उत्तर किती येते 169. याची दुप्पट कोणाची, या वर्गाची. वर्ग कोणाचा आहे 13चा बरोबर आहे. याची दुप्पट म्हणजे काय, गुणिला 2 करावं लागेल बरोबर आहे की नाही. मग गुणिला 2 केल्यावर उत्तर काय येते 9 2 18, 18शी 8, हातचा आला 1 बरोबर. बेसकम 12, 12 ने 1 13, 13शी 3, पुन्हा हातचा आला 1, बे 1 बे, बे ने 1 3 म्हणजे 338. ऑप्शन कोणता आहे याच्यात बघा, ए. तिसऱ्या प्रश्नाचा ऑप्शन ए आहे. ऑप्शन ए हा करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा, पुढील प्रश्न संचांचे निरीक्षण करून उत्तर द्या. हे बघा पोरांनो, आता याच्यात हे प्रश्न जरासा मोठा आहे, मी बोर्डवर लिहिणार नाही, तुम्ही गाईडमध्ये पाहून घ्या. पहा काय प्रश्न आहे, 2 गुणिला 2 वजा 1 गुणिला 1 बरोबर 2 अधिक 1. एक लिहून दाखवतो मी त्यातला. ठीक आहे. बघा असं दिलेलं आहे, 2 गुणिला 2 वजा 1 गुणिला 1 बरोबर 2 अधिक 1 बरोबर 3 असं दिलेलं आहे. हां असंच प्रत्येकाचं दिलेलं आहे. तर आपल्याला काय विचारलं पहा, आपल्याला विचारलं 73 गुणिला 73 वजा 72 गुणिला 72 किती होतील सांगा म्हणते. ठीक आहे. असा प्रश्न विचारला आपल्याला. आलं लक्षात.
काय केलं पहा, 2 गुणिला 2 वजा 1 गुणिला 1, म्हणजे समजा याला जर आपण ए म्हणलं आणि याला बी म्हणलं तर इथं काय आलेलं आहे पहा, ए अधिक बी. काय आलेलं आहे, ए अधिक बी. ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या आणि मधात वजाबाकीचं चिन्ह आहे आणि यांनी काय करून टाकलं, बेरीज करून टाकली. म्हणजे ए घेतला अधिक बी घेतला. इथं आपल्याला ए कोण आहे, हा 73 ए आहे आणि हे 72 किती आहेत, बी आहेत. बरोबर आहे की नाही. मधात वजाचं चिन्ह आहे, हो आहे. म्हणजे याच्यानुसार आपल्याला हे उत्तर काढायचं होतं. कसं उत्तर येणार, यांनी काय केलं, ए अधिक बी. मग आपला ए कोण आहे, ए 73 आहे, बी कोण आहे 72 आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, 73 अधिक 72 याचं उत्तर काढायचं. किती येते 73 आणि 72, 3 आणि 2 5, 7 आणि 7 14. आलं का लक्षात. आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 145 हे उत्तर आलं आपलं, ऑप्शन नंबर सी. ओके, काय अडचण नसायला पाहिजे. चला पुढे, प्रश्न 5वा, स्वाध्याय 3.1. हां बघा, प्रश्न 5वा काय म्हणते, 2,54,016 या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही. 2,54,016, ठीक आहे. या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही. आता हे असे प्रश्न आहे ना बेटा, ऑप्शननुसार सोडवायचे. म्हणजे दिलेले जे पर्याय असतात पर्यायानुसार. पहिला पर्याय काय म्हणते पहा, पहिला पर्याय आहे 2 गुणिला 2 गुणिला 3, ठीक आहे. दुसरा पर्याय बघा काय, 2 गुणिला 3 गुणिला 3. तिसरा पर्याय काय आहे बघा, 2 गुणिला 2 गुणिला 2. चौथा पर्याय काय आहे बघा, 2 3 5, 2 गुणिला 3 गुणिला 5. तर यांचं म्हणणं काय आहे लक्षात घ्या, ही जी संख्या आहे 2,54,016 या संख्येला यांच्यापैकी कोणत्या ऑप्शनने पूर्ण भाग जात नाही असं त्याचं म्हणणं आहे. सोपं करायचं, हे काय गुणाकार करून भागाकार करत बसायचं नाही. इकडे बघा, विभाज्यतेच्या कसोट्या तुम्हाला शिकवल्या आहे की नाही. विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय, की कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला भाग जाते का नाही ओळखायची ट्रिक, सोपी पद्धत. बघा, 2,54,016 समसंख्या आहे का रे पोरांनो, आहे. कारण एकक स्थानी किती आहेत, 6 आहेत, म्हणजे सम आहे. आणि कोणत्याही समसंख्येला 2 ने भाग जातो. म्हणजे याच्यात हे जे 2 आहेत, या 2 ने या 2 ने याला भाग जाणार. 3 न जाते का पहा, 3ची कसोटी काय म्हणते, ह्या दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 न भाग गेला तर 3 ने त्या पूर्ण संख्येला भाग जातो. मग बघा किती होतात हे, 5 आणि 2 7, ठीक आहे. म्हणजे 2 आणि 5 7, 7 आणि 4 11, 11 आणि 1 12, 12 आणि 6 18. सांगा मला 18ला 3 न भाग जाते का, जाते सर. 3 सक 18 होतात. म्हणजे या पूर्ण संख्येने याला भाग जाणार आहे. आलं लक्षात. आता इथं परत काय 2 आहेत तर 2 न जाते, 3 न आताच करून पाहिलं आपण, या 3 न बी जाते, 9 न बी जाते. म्हणजे सॉरी 9 नाही, या 3 न आणि या 3 न दोघांना पण जाणार, ठीक आहे. पुढे बघा, 2 2 2 आहे, सगळ्यांना जाते. 2 3 5 आहे. हां, आता मला सांगा 5ची विभाज्यतेची कसोटी काय म्हणते. 5ची, या 5ची विभाज्यतेची कसोटी काय म्हणते, जर एकक स्थानी 0 किंवा 5 असतील तरच त्या संख्येला 5 ने भाग जातो, हो का नाही. हां, म्हणजे हे 5 या संख्येच्या एकक स्थानी 0 नाही आणि 5ही नाहीत, म्हणून या ऑप्शन डी नी या संख्येला भाग जात नाही. आणि हेच आपलं उत्तर आहे. काय उत्तर आहे आपलं, ऑप्शन डी. समजलं का पोरांनो. कारण भाग जात नाही असं विचारलं, भाग जाते असं नाही विचारलं, जात नाही विचारलं. आता एवढं करायची गरज नव्हती, तुम्ही डायरेक्ट सांगू शकत होते. सगळे संख्या पाहायच्या, हां 5 5 न सर जात नाही, इथे 0 नाही 5 नाही, म्हणजे हे जात नाही, हेच उत्तर झालं खटकन, ठीक आहे. असं पटकन सोडवायचे नवोदयमध्ये, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6, स्वाध्याय तोच आहे आपला,
लिहावं लागते मला इथं परत परत. तुम्ही नाही लिहायचं. प्रश्न 6 बघा. 4 अंकांची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. पहिले सांगा पोरो, 4 अंकांची लहानात लहान संख्या कोणती? लहानात लहान संख्या लिहायची तुम्हाला पद्धत सांगितली मी की किती अंकाची लिहायची? 4. बरं, मग 1 2 3 4. सगळ्यात लहान अंक पहिले सुरुवातीला लिहायचा. सगळ्यात लहान 0 पासून 9 पर्यंत कोण आहे? 1 आहे. 0 आहे, पण 0 जर एकक स्थानी लिहिला तर ही संख्या मग 4 अंकी होईल का? नाही होणार. म्हणून 1 लिहायचा आणि मग सगळ्यात लहान संख्या लिहायच्या. सगळ्यात लहान कोण आहे? 0 0 0. 4 अंकी सर्वात लहान संख्या कोण आहे? 1000 आहे. आता या 1000ला तिचे जर मूळ अवयव पाडले म्हणते तर कोणतं उत्तर असेल? तर ऑप्शननुसार पाहायचं आहे आपण. ऑप्शन ए. ऑप्शन ए काय पहा? 5 गुणिला 5 गुणिला 8. ऑप्शन बी काय आहे? 55542. ठीक आहे, हा ऑप्शन बी आहे. ऑप्शन सी काय आहे? 55522. 55522. नंतर ऑप्शन डी काय पहा? 55542. 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 2 हे ऑप्शन आहेत. प्रश्नाचं म्हणणं आहे की 1000ला यातील खालच्या कोणत्या नंबरनी भाग जातो किंवा यातील कोणाचा गुणाकार 1000 येतो असं याचं म्हणणं आहे. आलं का लक्षात? जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. 1000 उत्तर आलं पाहिजे. आता हे गुणाकार करून पहा तुम्ही कोणत्याचा 1000 उत्तर येते. ठीक आहे, आता इथे सरळ सरळ कळते आपल्याला. 5 5 25 आणि 25 8 200. 25 8 200 झाले का 1000? नाही. पुढे पहा. 5 5 25 25 5 125 म्हणजे 125. 125 गुणिला हे 4 2 8. ठीक आहे, तर 125 गुणिला जर 8 केलं तर पहा किती येते? तर हे येते बाबू 1000. कसं येईल पहा? 8 5 40. 0 हातचे आले 4. 8 2 16. 16 4 20. 20 0. हातचे आले 2. 4 2 8. 8 2 10. ठीक आहे, 1000 आले. तुम्ही गुणाकार असा उभा करून पाहिला तरी चालते. मी डायरेक्ट करतोय. हे 5 गुणिला 5 गुणिला 5 125 होतात. हे आत्ताच करून पाहिलं आपण. 125 गुणिला हे 32 2 4. 4 2 8 होतात. काही गडबड आहे का रे? स्टॉप कर. हा बघा, प्रश्न एकदा परत लक्ष देऊन ऐका पोरांनो. 4 अंकांची लहानात लहान संख्या 1000 आहे, बरोबर. जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. इथे एक शब्द खूप महत्त्वाचा आहे, मूळ संख्येचा गुणाकार. अरे हे करायचं काम नव्हतं पोरांनो. ठीक आहे, हे करायचं काम नाही. सॉरी हे करायचं काम नाही. डायरेक्ट उत्तर येते. कसं येते पहा? हे उत्तर डायरेक्ट येते. डायरेक्ट काहीच करायचं काम नाही तुम्हाला. पहा इकडे लक्ष द्या. मूळ अंकांचा गुणाकार म्हणते. काय म्हणते? मूळ अंकांचा गुणाकार. मूळ अंकांचा गुणाकार. एक लक्षात घ्या, मूळ अंक कशाला म्हणतात रे? मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहा. मूळ अंक म्हणजे काय? तर ज्या संख्येला एक किंवा ती स्वतः संख्याच फक्त भाग देऊ शकते म्हणजे ती मूळ संख्या असते. म्हणजे ती संख्या 1च्या पाड्यात येते फक्त आणि स्वतःच्या पाड्यात येते. उदाहरण सांगतो तुम्हाला. 17. 1 17 17 होतात आणि 17 1 17 होतात. बाकी 17 कोणाच्याच पाड्यात येत नाही. फक्त 17 हा 1च्या पाड्यात येतो आणि स्वतः 17च्या पाड्यात येतो. म्हणजे 17 ही मूळ संख्या आहे. तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. समसंख्या, मूळ संख्या, विषम संख्या. मूळ संख्या तर याच्यात पहा, मूळ संख्या असली पाहिजेत. मूळ संख्या सोडून दुसरी कोणती संख्या असली नाही पाहिजे. हे 8 मूळ आहेत का? नाही. म्हणजे हे आपलं उत्तर नाही. याच्यात पहा, हे 4 मूळ आहेत का? नाही. म्हणजे हे पण आपलं उत्तर नाही. याच्यात पहा, हे 4 मूळ आहेत का? नाही. म्हणजे हे पण आपलं उत्तर नाही. मग उत्तर काय? सी ऑप्शन. आलं लक्षात? हे सोडवायचं काम नव्हतं, गणित करायचं काम नव्हतं. सॉरी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7. ठीक आहे,
स्वाध्याय 3.1 पहा 7वा प्रश्न काय म्हणते, 2100चा मूळ गुणनखंड आहे. सेम तसाच प्रश्न आहे. 2100चा मूळ गुणनखंड गुणनखंड म्हणजे काय पोरांनो, हे लक्षात घ्या. पहिले समजायसाठी हे गुणनखंड म्हणजे लक्षात घ्या. समजा 4 आहेत तर 4ला मी काय लिहू शकतो, 2 गुणिला 2. ठीक आहे. समजा 8 आहेत तर 8ला काय लिहू शकतो मी, 2 गुणिला 4 असं लिहू शकतो. बरोबर आहे. समजा 9 आहेत, 9ला काय लिहू शकतो, 3 गुणिला 3. तर हे जे गुणाकाराच्या रूपात हे जे लिहिलेलं आहे याला म्हणतात गुणनखंड. आलं लक्षात. एखाद्या संख्येला गुणाकाराच्या रूपात करून लिहिणे म्हणजे गुणनखंड. आलं लक्षात. आता ते नाही आपला प्रश्न. आपला प्रश्न काय आहे, 2100. तर 2100चा गुणनखंड कोणता आहे, म्हणजे दिलेले ऑप्शनमध्ये 2100 कसा तयार होईल. आणि त्याच्यात बी काय म्हणते, मूळ गुणनखंड. हे बघा, मूळ गुणनखंड. मूळ म्हणजे काय की त्याच्यातल्या संख्या ह्या सगळ्या मूळ असल्या पाहिजे. आता याच्यात 4च्या दोन्ही संख्या मूळ आहेत, 2 आणि 2 हे मूळ आहेत. इथं 4 मूळ नाही बघा, तर हा मूळ गुणनखंड नाही. हे मूळ गुणनखंड झाला का, हा नाही झाला. का, कारण इथं जे 4 आहेत हे 4 मूळ संख्या नाही. हे 9 गुणनखंड मूळ आहे का, हो, कारण 3 गुणिला 3 काय असतात, मूळ असतात. म्हणजे 3ही मूळ आहे आणि 3 दुसरा 3 पण मूळ आहे असं. तर याच्यात ऑप्शनमध्येच उत्तर असते पोरो. पहा पहिला ऑप्शन काय आहे, ऑप्शन ए आहे 2 2 7 15 5. 2 गुणिला 2 गुणिला 7 गुणिला 15 गुणिला 5 हे असं आहे. ऑप्शन बी काय आहे बघा, 2 2 3 5 35. 2 2 3 5 35. ठीक आहे. ऑप्शन सी काय आहे बघा, 2 2 3 5 5 7. 2 2 3 5 5 7 हा ऑप्शन सी आहे. आणि शेवटचा ऑप्शन डी आहे 4 3 5 5 7. 4 3 5 5 7. ठीक आहे. आता थोडीशी पोरं तुम्हाला पाडेगिडे पाठ करावं लागतील, वर्ग पाठ करावं लागतील, वर्गमूळ पाठ करावं लागतील, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी पटकन समजतील. पाडेगिडे पाठ पाहिजेत. बघा 2100चा मूळ गुणनखंड. आता याच्यात 2100 येतात का नाही हे पाहायचंच नाही आपल्याला, आपल्याला काही घेणं देणं नाही. फक्त आपण काय पाहायचं, मूळ संख्या बघायच्या, मूळ कुठं आहेत. हे बघ पहिल्या याच्यामध्ये हे 15 मूळ आहेत का, नाही, कारण 15 3च्या पाड्यात येतात, 15 5च्या पाड्यात येतात, 15 15च्या पाड्यात येतात, 15 1च्या पाड्यात येतात, म्हणजे हे मूळ संख्या नाही. मग हे आपलं उत्तर नाही. खतम. क्लिअर आहे. हां, याच्यात पहा हे 35 आहेत. हे 2 मूळ आहे का, हो सर. 3 मूळ आहे का, हो सर. 5 मूळ आहे का, हो सर. 35 मूळ आहे का पोरो, नाही. म्हणून हे पण आपलं उत्तर नाही. आपल्याला मूळ पाहिजे. इकडे पहा हे 4 मूळ आहेत का, नाही. 5 मूळ आहे का, हो. 7 मूळ आहे का, हो. 3 मूळ आहेत का, हो. पण 4 मूळ नसल्यामुळं हे आपलं उत्तर नाही. आपलं उत्तर काय, 2 2 3 5 5 7. कसं काय सर, वा 4 मूळ संख्या आहे, सॉरी 2 मूळ संख्या आहे, हे 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, 5 मूळ आहे, 5 मूळ आहे, 7 मूळ आहे. सगळ्या संख्या ह्या मूळ संख्या आहेत, म्हणून आपलं उत्तर सी. तर अशा प्रकारे पूर्व आपण स्वाध्याय क्रमांक 3.1 पूर्णपणे पूर्ण केलेला आहे. तुम्हाला आता एक होमवर्क आहे, एवढं लिहायचं. आता तुम्ही म्हणता सर आम्हाला लय काम लावायले. पोरो नवोदयच्या परीक्षेत पास होणं एवढं सोपं नाही, मेहनत करावं लागते भाऊ. हां, मेहनत करा. उदाहरण तुम्हाला होमवर्क. ठीक आहे. होमवर्क म्हणजे गृहपाठ. बरोबर. काय होमवर्क आहे, पहिला होमवर्क लिहा 1 ते 30 पर्यंत वर्ग लिहून काढणे. वर्ग लिहून काढा. ठीक आहे पोट्टो, वर्ग लिहून काढायचे. कसे काढायचे सर, हे बघा वहीमध्ये काय करायचं, 1 गुणिला 1 बरोबर 1, 2 गुणिला 2 बरोबर 4, 3 गुणिला 3 बरोबर 9,
4 गुणिला 4 बरोबर 16. आलं का लक्षात? असं लिहायचं कितीपर्यंत? 30 पर्यंत. 5 गुणिला 5 बरोबर 25. असे एका सोयीनं 10 लिहायचे पोरं, एका खाली एक 10 लिहायचे. ठीक आहे. 10 लिहिल्यानंतर परत मग इकडं वहीवर आपल्या जागा असते, बाजूला परत लिहायचं मग. ठीक आहे. असे 10 लिहायचे, 1 ते 10. मग नंतर आता हे हळूहळू ही संख्या मोठी मोठी होत जाईल. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे तुम्हाला कितीपर्यंत लिहायचे? 30 पर्यंत. आलं लक्षात? हे तुमचा होमवर्क आहे. तर धन्यवाद.